गुड मॉर्निंग. तुम्हा सर्वांचं श्री अमोलोक कॉम्पिटिटिव्ह गायडन्स सेलमध्ये स्वागत आहे. आजचं जग हे स्पर्धेचं जग आहे आणि ही स्पर्धा आपल्याला सर्वच्या सर्व क्षेत्रामध्ये दिसून येते. श्री अमोलोक कॉम्पिटिटिव्ह गायडन्स सेलमध्ये आम्ही आपणासाठी स्पर्धेसाठी कसं तयार व्हावे, विविध स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी आणि त्याचा अभ्यासक्रम कसा असतो त्याच्या संदर्भामधले सेशन्स सुरू होतात. आता आपण पाहूया जी घटक आपण चर्चा केली, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, चालू घडामोडी, तर ह्या घटकांमध्ये नेमकी कोणत्या कोणत्या घटकांना कसं कसं अभ्यास करायचा आहे आणि कोणती कोणती उपघटकं त्याच्यामध्ये आहेत आणि कोणत्या पद्धतीनं ती प्रश्न तुमच्या समोर येणार आहेत त्याच्यावर आपलं आता चर्चा करूया. सर्वप्रथम मी इतिहासापासून सुरुवात करतो. इतिहास जर पाहिला तर भारताचा प्राचीन इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास जो 1990 पर्यंतचा आहे आणि महाराष्ट्राचा इतिहास, एवढी 5 घटकं इतिहासाची ही एक्झामिनेशनला कन्सिडर केली जातात. प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये आपण बघूया तर सिंधू संस्कृती आहे, वैदिक कालखंड, जैन धर्म, बुद्ध धर्म, मौर्य कालखंड, गुप्त कालखंड, कला आणि साहित्यावर ही प्रश्न पडतात. आता जर आपल्याला प्रश्न असा पडत असेल की बाबा एवढं डिटेल आपण अभ्यास कधी करायचं, मी तर समजा विद्यार्थी सायन्सचा आहे किंवा कॉमर्सचा आहे, मग याचा अभ्यास कसा करायचं, तर तेही प्रश्न खूप सिंपल इथं आपण सॉल्व करूया. तर इत्ता 5वीचा जर आपण स्टेट बोर्डाचा इतिहास वाचला तर तो सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये ही सगळी घटकं आपल्याला मिळून जातील. इत्ता 6वीचा इतिहास व नागरिकशास्त्र जर पुस्तक आपल्याकडे असेल तर त्यासुद्धा आपल्याला मिळून जाईल स्टेट बोर्डचं. इतिहास व राज्यशास्त्र 10वीचा जो पुस्तक आहे, जो स्टेट बोर्डचं बुक आहे, त्याच्यामध्ये सर्वच्या सर्व घटक अंतर्भूत केले आहेत. तसंच NCERTचं आवर पास्ट फर्स्ट टेक्स्ट बुक इन हिस्ट्री फॉर द क्लास 6 हा जर वापरला तर बरेच अंशी आपल्याला त्याच्यामध्ये सगळा डेटा क्लिअर होईल. त्यानंतर थीम्स इन इंडियन हिस्ट्री असे एक बुक आहे NCERTचं, तो सुद्धा पार्ट फर्स्ट जर आपण रीड केलं तर साधारणतः एवढ्या सर्व प्राचीन घटकांचं आपल्याला माहिती मिळून जाते. तर पाहूया की कशा पद्धतीची प्रश्न ही त्या घटकावर पडतात. तर 50-50% म्हणजेच कसं फॅक्च्युअल अँड कन्सेप्च्युअल असे 2 प्रकारचे प्रश्न ही इतिहास या घटकावर पडतात. तर 50% तथ्यावर आधारित प्रश्न येतात आणि 50% संकल्पनेवर आधारित अशी ही प्रश्न इतिहासावर पडतात. तर साधारणतः आता आपण पुढचा भाग बघूया जो इतिहासामधलाच आहे की मध्ययुगीन भारताचा इतिहास. मध्ययुगीन भारताचा जर इतिहास पाहायला गेला तर त्यामध्ये परत आणि 4 उपघटकावर प्रश्न पडतात. दिल्लीचं सल्तनत, सगळा सल्तनतांचा कालखंड आहे. दिल्लीचा सल्तनत, गुलाम घराणे ते खिलजी तसेच लोधी घराणे पर्यंतचा हा कालखंड आहे. मुघल कालखंड आहे, म्हणजे एंट्री ऑफ द बाबर ते औरंगजेबाचा मृत्यू आपल्या महाराष्ट्रात झालेला 1707 पर्यंतचा, तर त्याला एक मुघल कालखंड असं म्हटलं जातो. आणि दक्षिणेकडील भारत, विजयनगर साम्राज्य, मराठा साम्राज्य आणि बहामनी राज्य ह्या एक त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेलं आहे. आणि ज्या चळवळी महाराष्ट्रामध्ये झाल्या, भक्ती चळवळी म्हणूया आपण त्याला, संत सुफी व्यक्तीबाबतचा अभ्यास, या सर्वांचा अभ्यास या मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये अंतर्भूत केलेला आहे. तर हा मध्ययुगीन भारताचा इतिहास जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर मोठी मोठी पुस्तकं वाचायची अजिबात गरज नाही. तर तुम्ही स्टेट बोर्डाचा इयत्ता 6वीचा इतिहास व नागरिकशास्त्र पुस्तक रेफर करू शकता. त्यानंतर 10वीचा इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता 10वीचं पुस्तक तुम्ही रेफर करू शकता. किंवा NCERTचा अजून एकदा आवर पास्ट सेकंड हे जे काही एडिशन आहे त्याचं टेक्स्ट बुक तो तुम्ही वापरू शकता. त्यानंतर थीम्स इन इंडियन हिस्ट्री पार्ट 2 NCERTचं तुम्ही इथं वापरू शकता. आता आपण बघूया की आधुनिक भारताचा जो इतिहास आहे त्या आधुनिक भारताचा इतिहासामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी अंतर्भूत केल्या आहेत. त्यामध्ये भारताचा इतिहास आहे, महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि आधुनिक भारतातील समाजसुधारकांचा इतिहास आहे. म्हणजे साधारणतः हा 1600 पासून ते 1947 पर्यंतचा पूर्ण इतिहास याच्यामध्ये आहे. मग ह्याचा अभ्यास करत असताना काही पुस्तकं आपल्याला परत मी सजेस्ट करतो. त्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास हे चंदचं पुस्तक आहे, SNचं, तुम्ही वाचू शकता. आधुनिक भारताचा इतिहास ज्याला आपण स्पेक्ट्रमचं आहे ते वाचू शकता. त्यानंतर काही पुस्तकं ही मॉडर्न इंडिया नावाचं बिपिन चंद्र आहे, त्यांचं पुस्तक तुम्ही वाचू शकता.
आणि जयसिंगराव पवारांचं अत्यंत सुंदर असं बुक आहे आधुनिक म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास, तो पण तुम्ही वाचू शकता, तो रेफर करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला आधुनिक भारताचा संपूर्णचे संपूर्ण इतिहास हा मिळून जाईल, हा घटक पूर्णतः मिळून जाईल. आता इतिहासाच्या घटकामध्ये अजून एक आहे, तुम्ही इतिहास जेव्हा अभ्यास करत असता त्याच वेळेस तुम्हाला साधारणतः इकॉनॉमिक्सचा सुद्धा अभ्यास होतो आणि पॉलिटिक्सचा पण अभ्यास होतो, राज्यशास्त्राचा. कारण इतिहासाच्या ह्या सर्व चळवळी आणि ह्या सर्व चळवळी घडत असताना काही कायदे, काही नियम आणि काही बँकिंग सेक्टर्सचे घटना घडलेल्या आहेत आणि त्याचे निर्णय झाले आहेत, त्यामुळे त्याचा बेस हा तिथं आढळून येतो आणि तो तुम्हाला आपोआप त्याचा बेसमध्ये कन्सिडर केलं जातं आणि एक ऊर्जा तुम्हाला इतिहासातून मिळतेच. त्यानंतर आपण दुसरा जो विषय आहे आजचा आपल्या चर्चेचा, तो म्हणजे राज्यशास्त्र, पॉलिटिकल सायन्स असं म्हणूया. तर राज्यशास्त्रामध्ये साधारणतः महाराष्ट्र आणि भारताचा पूर्ण राज्यघटनेचा राज्यशास्त्राचा अभ्यास आहे. त्याच्यामध्ये पॉलिटी आणि गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटिकल सिस्टीम, पंचायत राज, त्यानंतर अर्बन गव्हर्नन्स आणि पब्लिक पॉलिसी, राईट्स इश्यूज यांचा सर्वच्या सर्व अभ्यास केला गेलेला आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल या तिन्ही घटकांचा अभ्यास हा राज्यशास्त्रामध्ये अंतर्भूत होतो. याच्यावर प्रश्न जास्तीत जास्त येतात. पंतप्रधान व मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ यांचा पण अभ्यास तुम्हाला करायचा आहे राज्यशास्त्रामध्ये. संपूर्ण संसद, ज्याला राज्य विधिमंडळ म्हणतो आपण, याचाही अभ्यास आपल्याला इथं आहे. संपूर्ण न्यायव्यवस्थेचा अभ्यास आहे. महान्यायवादी व महाधिवक्ता यांचा सुद्धा अभ्यास आहे. यानंतर सुरुवातीपासून जे कलम आहेत, कलम 1 ते 51 पर्यंत, त्यात घटना निर्मितीचा इतिहास, प्रक्रिया, नागरिकत्व, सरनामा, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य आणि पुढे पंचायत राज आणि शेवटी उरलेली कलमे यांचाही अभ्यास याच्यामध्ये तुम्हाला अंतर्भूत केला आहे. यामध्ये प्रश्नांचा जो प्रकार आहे तो 2 प्रकारचा नाही आहे तर 3 प्रकारचा याच्यात दिसून येतो. तुम्हाला संकल्पनेवर आधारित म्हणजे कन्सेप्च्युअल काही क्वेश्चन्स पडतात आणि तथ्यावर आधारित फॅक्च्युअल क्वेश्चन्स येतात आणि चालू घडामोडी, करंट अफेअर्सशी निगडीत अशीही प्रश्न या पॉलिटिकल सायन्समध्ये तुम्हाला दिसून येतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल किंवा संकल्पनेवर आधारित प्रश्न म्हणजे ते कसे येणार आणि मग फॅक्च्युअल प्रश्न कसे असणार आणि चालू घडामोडीशी संदर्भित प्रश्न. एक उदाहरण तुम्हाला मी इथे सांगून देईन की संकल्पनेवर आधारित प्रश्न असा असतो, राष्ट्रपतीच्या निवडणुकीत निर्वाचन मंडळामध्ये कोण कोण असते. त्यानंतर राष्ट्रपती निवडणूक ही प्रत्यक्ष आहे की अप्रत्यक्ष निवडणूक आहे आणि राष्ट्रपती राजवट कधी व कशी लागू केली जाते. हे संकल्पनेवर आधारित आहे. राष्ट्रपती ही एक संकल्पना आहे, त्याच्यावर आधारित ही सर्व प्रश्न आहेत. मग आता फॅक्च्युअल प्रश्न कशी की 2 वेळा राष्ट्रपती राहिलेल्या व्यक्ती कोणत्या आहेत, फॅक्च्युअल आहेत. ह्या राष्ट्रपती निवडणुकीमध्ये कोणत्या 2 केंद्रशासित प्रदेशांचा सहभाग असतो, फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. आणि कलम 356 हे कशाशी संबंधित आहे, अगेन फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. तर हे साधारणतः ही क्वेश्चन्स आहेत जी की निगडीत आहेत आपल्या पूर्ण त्या म्हणजे तथ्याशी. चालू घडामोडीशी संबंधित प्रश्न कसे असतील तर सध्याचा राष्ट्रपती कोण आहे किंवा सध्याचे राष्ट्रपती याआधी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते, अशी कोणती 2 राज्य आहेत जिथं आज पण एकदाही राष्ट्रपती म्हणजे लागू केलेले नाही आहे. म्हणजे ही चालू घडामोडीशी संबंधित ही काय प्रश्न आहेत. तर साधारणतः आपण ज्यावेळेस राज्यशास्त्राचा अभ्यास करतो मग वाचलं काय पाहिजे तर एकनाथ पाटीलचं त्यांचा जो ठोकळा आहे परीक्षा मार्गदर्शन, तो अत्यंत चांगला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला टेंटेटिव्ह सगळेचे सगळं कव्हर होऊ शकतं. किंवा लक्ष्मीकांत आणि एम लक्ष्मीकांत आणि श्रीकांत गोखलेंचं के सागरचं इंडियन पॉलिटी तुम्ही वाचू शकता. UPSC MPSC म्हणून आहे भारताची राज्यघटना आणि प्रशासन, रंजन कोळंबेचं पुस्तक एकदमच चांगलं आहे, जे भगीरथ प्रकाशनचं आहे, ते तुम्ही यूज करू शकता, ज्यामध्ये डिटेल तुम्हाला राज्यशास्त्राच्या ह्या घटकांची पूर्णतः माहिती दिलेली आहे. आता जो पुढचा घटक आहे तो तुमच्या आणि माझ्याशी अगदी 5वीपासून संबंधित घटक आहे, तो म्हणजे सामान्य विज्ञान. आपण जेव्हा स्कूलमध्ये जायला लागतो, आपण 5वीला जेव्हा येतो त्यावेळेस आपल्याला अचानक सामान्य विज्ञानाची पुस्तकं हातामध्ये पडायला लागतात. मग हा सामान्य विज्ञान 18 ते 22 प्रश्न ज्याला पूर्वपरीक्षेला येतात आणि सगळीकडेच हा आपल्याला दिसून येतो, असं सामान्य विज्ञान आपल्याला पाहायचं आहे. सामान्य विज्ञानावर सगळ्यात जास्त कशी प्रश्न येतात आणि कोणते
पुस्तकं वाचली पाहिजे, कोणत्या धड्यातली वाचली पाहिजे, हे सगळं आपण आता चर्चा करूया. जर भौतिकशास्त्र हा विषय आणि रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र असे 3 विषय हे सामान्य विज्ञानमध्ये आहेत. पहिल्यांदा आपण बघूया की भौतिकशास्त्र हा जो विषय आहे, या भौतिकशास्त्र विषयामध्ये तर कोणती कोणती पुस्तके वाचली पाहिजे. सामान्य विज्ञानाचं 7वीचं जे विज्ञान आहे आणि त्यामध्ये धडा क्रमांक 6, 7, 8, 9, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20 ही वाचलीच पाहिजे. मी परत एकदा सांगतो, 7वी विज्ञानामधलं आपलं जे स्टेट बोर्डाचं आहे 7वी विज्ञान, त्यामधलं धडा क्रमांक 6, 7, 8, 9, त्यानंतर 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20 ही वाचलीच पाहिजे. आपल्याला सर्वसाधारणपणे सर्वच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तिथे मिळायला लागतील. आणि मग भौतिकशास्त्रामधला 8वी विज्ञानामध्ये परत आणि त्याच्यामध्ये 3रा, 4था, 14, 15, 16 आणि 17 ही धडे तुम्ही वाचलीच पाहिजे, ज्यामध्ये तुम्हाला मिळून जातील सर्वच्या सर्व प्रश्नांची उत्तरं. तर भौतिकशास्त्राचं 9वीचं जर विज्ञान वाचलं तर त्या पुस्तकामधले 1, 2, 3 आणि 11 आणि 12 ही धडे तुम्ही वाचूनच घ्या, ज्याच्यामध्ये डिटेल भौतिकशास्त्राचं सर्वच्या सर्व तुम्हाला संकलन मिळून जाईल. आणि 10वी विज्ञान जो भाग 1 आहे त्यामधला 1, 4, 5 आणि नंतर 6 आणि 7 ही घटकं किंवा ही धडे तुम्ही वाचून घ्या, जी की स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाची आहेत. म्हणूनच तुम्हाला म्हणतोय की 7वी, 8वी, 9वी आणि 10वी ची विज्ञानाची भौतिकशास्त्राची कंपल्सरी सर्वच्या सर्व पुस्तकं तुम्ही तुमच्याकडे संग्रहित करून ठेवा स्टेट बोर्डची. आणि NCERTचं जर म्हणत असाल तर NCERTचं 6वीचं पूर्ण तुम्हाला वाचावं लागेल. 7वीमधलं NCERTचं जो 7वीचा 7th क्लासचा आहे त्याच्यामधला 4th, 6th, 13, 14 आणि 15 हे जे धडे आहेत ते वाचलेच पाहिजे. 8th क्लासमधला जो सायन्स आहे NCERTचा त्याच्यामधला 11, 12, 13, 16 आणि 17 हे बीट्स तुम्ही वाचून घ्या. 9वीमधला 9thचा 8, 9, 10, 11 आणि 12 हे चॅप्टर्स 100% तुम्ही वाचून घ्या. अतिशय इम्पॉर्टंट आहे. मी असं म्हणेन की VVIMP. 10th क्लासमधला 10th, 11th, 12th, 13 आणि 14 हे चॅप्टर्स अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि जर 11thचा बघितलं गेलं तर 11thमध्ये पार्ट 1चा 1 to 8 फॉर फिजिक्स भौतिकशास्त्राचं 1 to 8 चॅप्टर 1 to 8 पार्ट 1मधलं तुम्हाला कंपल्सरी वाचायचं आहे. आणि पार्ट 2मधला 14 आणि 15 चॅप्टर हा फक्त आणि फक्त भौतिकशास्त्रासाठी. विद्यार्थी मित्रांनो, एवढं जरी कलेक्शन तुमच्याकडे असलं तरीही हा भौतिकशास्त्राचा एकही प्रश्न तुमच्याकडून मिस होणार नाही, तुमच्या रिडिंग्ज एवढ्या जरी असेल तरी. तर साधारणतः स्टेट बोर्डचं जर आपण पाहिलं तर जीवशास्त्र आणि रसायनशास्त्राचं त्यामध्ये आपण असं बघूया की जर जीवशास्त्राचे जर बघायला गेलं तर 6वीचे 1 ते 8 धडे जीवशास्त्राचे वाचलेच पाहिजे, तर तुम्हाला पूर्णतः जीवशास्त्र कव्हर होईल. 7वीमधला 1 ते 5 आणि 10 ते 12 इतके धडे तुम्ही वाचून काढा. 8वीचा जो जीवशास्त्राचं पुस्तक आहे स्टेट बोर्डचं त्यामध्ये 1, 2, 10, 11 आणि 19 हे धडे क्रमांक तुम्ही वाचून घ्या. 9वीमधला 6, 8, 15 आणि 16 हे धडे क्रमांक तुम्हाला वाचायचे आहेत. आणि जर 10वीमधला भाग 2 जो आहे विज्ञान भाग 2 त्याच्यामध्ये 1 ते 9 धडे हे जीवशास्त्राशी निगडीत आहेत, ती तुम्ही वाचून घ्या. तुमचा विषय त्याच्यामध्ये पूर्णतः मर्ज होईल. जर रसायनशास्त्राचं जर पाहायला गेलं तर 8वीपासून रसायनशास्त्राची पुस्तकं तुम्ही कलेक्शन करा. 8वीमधलं जे रसायनशास्त्राचं पुस्तक आहे त्यामध्ये 5, 6, 7 आणि 12 आणि 13 हा धडा अत्यंत महत्त्वाचा आहे स्पर्धा परीक्षेसाठी. त्यानंतर 9वीमधला 4, 5, 13 आणि 14 ही धडे अत्यंत महत्त्वाची आहेत. ही पाठ्यक्रम फार महत्त्वाचे आहेत, याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्स सगळं मिळून जातं. 10वीमधला जो भाग 1 आहे विज्ञान भाग 1 त्यामध्ये 2, 3 आणि 8, 9 ही जी धडे आहेत ती अत्यंत महत्त्वाची आहेत. तर विज्ञान हा एक सिंपल मुवमेंटमधून जर तुम्ही केलं तर त्याला जास्तीत जास्त मार्क मिळतील. ह्याच्याशी निगडीत असणारे अजून जर काही तुम्हाला प्रश्न जर करायचेच असतील तर दररोजच्या दररोज येणाऱ्या पेपरमध्ये येणाऱ्या विविध वैज्ञानिक घटना असतील किंवा त्याच्याशी संबंधित चालू घडामोडी घटना असतील त्या तुम्हाला वाचायच्या आहेत. तंत्रज्ञानाशी निगडीत असलेल्या घटनाही तुम्हाला जरूर वाचायच्या आहेत. तर भूगोलाचा भाग बघूया आपण आता पुढचा, जो की अत्यंत महत्त्वाचा आहे आणि डिटेलमध्ये आहे. भूगोलामध्ये पुन्हा आणि असे 4 प्रकार पडलेले आहेत. राजकीय भूगोल आहे, प्राकृतिक भूगोल आहे
आर्थिक भूगोल आहे, सामाजिक आणि मानवी भूगोल असे भूगोलाचे एकूण 4 भाग आहेत. तर आपण बघूया एक वन बाय वन की बाबा प्राकृतिक भूगोलामध्ये कोणती कोणती घटकं आहेत, त्यानंतर राजकीय भूगोलामध्ये कोणती कोणती घटकं आहेत, आर्थिक भूगोलामध्ये कोणती घटकं आहेत आणि सामाजिक मानवी भूगोलामध्ये कोणती कोणती घटकं आहेत. तर साधारणतः सांगायला गेलं तर प्राकृतिक भूगोलापासून आपण सुरुवात करूया. तर प्राकृतिक भूगोलामध्ये एक युनिट आहे खगोलशास्त्र. तर खगोलशास्त्रामध्ये पृथ्वी, सूर्य, सूर्यमाला, पृथ्वी उत्पत्तीचे सिद्धांत एवढी सगळीच्या सगळी ही खगोलशास्त्रामध्ये अंतर्भूत केलेलं आहे. मग प्राकृतिक भूगोलामध्ये जे दुसरा पार्ट आहे ज्याला भूरूपशास्त्र म्हणूया. एकूण प्राकृतिक भूगोलामध्ये खगोलशास्त्र, भूरूपशास्त्र, सागरी शास्त्र आणि हवामानशास्त्र अशा 4 घटकांचं अंतर्भूत केलेलं आहे. तर खगोलशास्त्रामध्ये आपण पाहिलं पृथ्वी, सूर्य, सूर्यमाला, पृथ्वीच्या उत्पत्तीचे सिद्धांत. आणि मग भूरूपशास्त्रामध्ये काय तर पृथ्वीचे अंतरंग, भूकंप व ज्वालामुखी, मृदा व खडकांचे प्रकार व वाळवंट, पर्वत, पठार, डोंगर, प्रमुख नद्या, उपनद्या, सरोवरे आणि भूरूपीय रचना ही सर्वच्या सर्व भूरूपशास्त्रामध्ये अंतर्भूत होतात. आता बघूया की हवामानशास्त्र जे की प्राकृतिक भूगोलाचा तिसरा मॉड्यूल आहे. त्याच्यामध्ये जगातील प्रमुख वारे कोणती, ऋतू कोणती, मान्सून कसा आहे, पर्जन्य कसं आहे, दाबाचे पट्टे, विविध दाबाचे पट्टे, कमी दाबाचे, जास्त दाबाचे पट्टे, जगातील हवामानाचे प्रकार, हे सर्व हवामानाशी निगडीत असं हे प्राकृतिक भूगोलामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. प्राकृतिक भूगोलामध्ये पुढचा घटक आहे सागरी शास्त्र. जगातील प्रमुख महासागरे यांच्यामध्ये अंतर्भूत केलेली आहेत. त्यांचे स्थान, तर समुद्री क्षारता व तापमान, प्रमुख समुद्री धारा कोणत्या आहेत, त्यानंतर अल निनो, ला निनो, सागरी बेटे, किनारी प्रदेश, जलवायू आणि परिवर्तन याचा अभ्यास हा सागरी शास्त्रामध्ये केलेला आहे. आता आपण बघूया पुढचा पार्ट जो आहे की राजकीय भूगोल आहे. राजकीय भूगोलामध्ये मग काय येतं, स्थान व विस्तार, स्थान आणि विस्तार. तर स्थान विस्तार म्हणजे अक्षांश, रेखांश, अक्षवृत्त, विषुवृत्त, मकरवृत्त, तसेच भारत व शेजारील देश, त्यामध्ये जगातील जे 7 खंड आहेत व महत्त्वाचे देश आहेत व महत्त्वाची शहरे आहेत यांच्यावर जास्तीत जास्त आपल्याला फोकस करावा लागेल. आर्थिक भूगोलामध्ये जर पाहायला गेलं तर कृषी पिके, कृषी व्यवहार, उद्योगधंदे, दळणवळण, वनस्पती व वनांचे कोणते कोणते प्रकार आहेत ते, पर्यटन व विकास, खनिज संपत्ती, स्थानिक व्यापार यांचा अभ्यास या आर्थिक भूगोलामध्ये केलेला आहे. तर आपण बघूया की सामाजिक भूगोल हा जो शेवटाचा घटक आहे भूगोलामधला, त्यामध्ये कोणती कोणती उपघटक आपल्याला दिले आहेत आणि त्याचा अभ्यास आपल्याला कसा करायचा आहे. तर सामाजिक आणि मानवी भूगोल जो आहे त्यामध्ये लोकसंख्येचा सिद्धांत आहे, जनगणना आहे, मानवी वस्त्या, भारतातील जाती आणि प्रजाती, स्थानिक प्रजाती, उद्योग, स्थलांतर, पायाभूत सोयी व सुविधांचा विकास या सर्वांचा अभ्यास हा सामाजिक आणि मानवी भूगोल ह्या घटकामध्ये केलेला आहे. आता प्रश्नांचा जो प्रकार आहे भूगोलावर तो 4 प्रकारचा आहे. पहिला म्हणजे संकल्पनेवर आधारित कन्सेप्च्युअल, दुसरा आहे तथ्यावर आधारित फॅक्च्युअल, आणि तिसरा चालू घडामोडीशी संबंधित करंट अफेअर्स, आणि चौथा जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा नकाशावर आधारित मॅप बेस्ड. अशी 4 प्रकारचे प्रश्न ही पडतात. मग बाबा कन्सेप्च्युअल प्रश्न कसे पडतात हो, तर कन्सेप्च्युअल प्रश्न एक उदाहरण बघूया आपण. पृथ्वीच्या अंतरंगासंबंधी कोणते विधान बरोबर आहे. एक, खोलीनुसार तापमान कमी होते, खोलीनुसार दाब कमी होतो, खोलीनुसार तापमान वाढ होते आणि बदलत्या खोलीनुसार दाब समान असतो. कन्सेप्च्युअल आहे. ह्याच्यापैकी विधान बरोबर, अंतरंगासंबंधी कोणते विधान बरोबर आहे म्हणजे कन्सेप्च्युअल तुम्हाला विचार. तर फॅक्च्युअल प्रश्न हे कसे असतात, तर साधारणतः वारे व त्यांचे प्रदेश, नदी व तिचे उगमस्थान व त्यांच्या उपनद्या, पर्वत उंचीनुसार त्यांचा क्रम लावायचा आहे, डोंगरांचा क्रम, ठिकाण, स्थान व विस्तार, समुद्र, नदीकाठची शहरे कोणती आहेत, राष्ट्रीय महामार्ग कोणते आहेत, खनिज संपत्तीची ठिकाणे, ही सगळी फॅक्च्युअल बेस्ड क्वेश्चन्स असतील. आणि नकाशावर म्हणजे काय राहील, तर हा असा नकाशा दाखवला जाईल. या नकाशावर खालील 4 स्थानिक वारे हे नकाशातील 1, 2, 3, 4 आकड्यांनी दर्शवलेल्या वाऱ्यासोबत जोडी लावा, म्हणजे हा नकाशावर पडणारा प्रश्न आहे. त्यानंतर चालू घडामोडीशी संबंधित जर प्रश्न बघायला गेलं तर गेलं वर्ष हे सगळं
आपण पाहतोय हा भूगोलाच्याच भोवताली हवामान बदलाच्या भोवताली फिरतोय, तर ला निनो असेल, यल निनो असेल, भूकंप असेल, पूर, ज्वालामुखी, वारे इत्यादी बाबत जे काही चालू म्हणजे काळामध्ये घडलेलं आहे त्याच्याबाबत संबंधित असे सर्व प्रश्न हे भूगोलावर पडतात, हे फॅक्च्युअल आधारित. मग भूगोल हा जो विषय आहे या विषयाचा अभ्यास कुठून सुरुवात करायचा, तो कसा करायचा, या संदर्भातलं थोडंसं मी तुम्हाला टेक्निक सांगेन. ती ही आहे की स्टेट बोर्डचा 5वी ते 10वीपर्यंतची सर्वच्या सर्व पुस्तकं तुम्ही तुमच्याकडे संग्रह करा, ती पूर्ण वाचून काढा, जमल्यास त्याची नोट्स काढलं तरी हरकत नाही. आणि NCERTचं प्राकृतिक भूगोल 8वी ते 10वीचा अभ्यास करायचा, भारताचा प्राकृतीचा 9वीचा अभ्यास करा, मानवी भूगोल हा 10वीला आहे त्याचा अभ्यास करा. त्यानंतर सगळ्यात बेस्ट सौदींचा भूगोल व पर्यावरण हा एकदम चांगला बुक आहे जो की रेफरन्स करू शकतो आपण. आणि मुख्य भूगोल व कृषी हे 2 पुस्तकं तुम्ही वाचू शकता.